नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण जी वाट पाहतो आतुरतेने अनुदानाची आणि अतिवृष्टी अनुदानाची, तर ते सर्व अनुदान आता सर्व जिल्ह्यांसाठी अंतिम टप्प्यात आलेलं आहे. जवळपास सर्वच जे पंचनामे करण्यासाठी जे महसूल विभागाला सक्त सूचना दिल्या होत्या आणि आपल्या गावामध्ये मग महसूल विभागाचे कर्मचारी वगैरे येत होते, जात होते, पाहणी करत होते. आहे का नाही. सर्वांचेच पंचनामे काय झालेले आहेत, पूर्ण केलेले आहेत. मग काहींच्या जमिनी वगैरे खरडून गेलेल्या असतील, त्यानंतर काहींच्या विहिरी बुजलेल्या आहेत, त्यांना वेगळ्या पद्धतीचं अनुदान. त्यानंतर काहींच्या जमिनी वाहून गेल्या आहे, माती वगैरे, त्यांचं वेगळ्या पद्धतीचं अनुदान, विहिरीचं वेगळं. त्यानंतर ज्यांच्या वावरात पाणी वगैरे साचलं आहे त्यांचं वेगळ्या पद्धतीचं अनुदान. त्यानंतर गाई गुरा वगैरे वाहून गेलेले आहेत, ज्यांचे घरं काही शेतकऱ्यांची पडझड झालेली आहे, अशांच्या शेतकऱ्यांचं पण वेगळ्या पद्धतीचं अनुदान. असं वेगवेगळ्या पद्धतीचे अनुदानाचे सर्वचे महाराष्ट्रातील जे जेवढे जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यामधील सर्व पंचनामे वगैरे काय झालेले आहेत, पूर्ण झालेले आहेत. आणि पूर्ण होऊन परत काय केलं आहे ते शासनाला सबमिट केलेले आहेत. येत्या दिवाळी चालू असतानाच येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जे वाढीव अनुदान आहे, आत्तापर्यंत शासनाने 2 हेक्टरची मर्यादा केली होती. त्यानंतर परत आणखीन 1 हेक्टर त्याच्यामध्ये काय केलं आहे, ॲड केलेलं आहे. म्हणजे 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत काय होणार आहे, शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. आणि ह्या गोष्टीचे पंचनामे जवळपास काय झालेले आहेत, पूर्ण करून सर्व शासनाला त्याचे रिपोर्ट वगैरे अहवाल गेलेले आहेत. आणि येत्या काही 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला काय होणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावर जी रक्कम आहे ती रक्कम वितरित व्हायला सुरुवात होणार आहे. म्हणजे दिवाळीच्या आसपास, दिवाळी संपत नाही संपत त्याच्या आसपासच काय होणार आहे, ही जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर काय होणार आहे, पडण्यास सुरुवात होणार आहे. कारण पंचनामे वगैरे करण्यासाठी थोडासा वेळ गेला होता. त्यांना पंचनामे करून परत शेतकऱ्यांचे डाटा वगैरे, माहिती, फार्मर ID वगैरे, आहे का नाही, हे सर्व काही गोष्टी, कागदपत्र गोळा करणं हे बऱ्याच जिल्ह्यामध्ये चालू होतं. ह्या सर्व गोष्टीला थोडासा विलंब लागला, टाईम लागला. त्यानंतर ह्या सर्व गोष्टी आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. जवळपास सर्व संपतच आलेले आहेत, संपलेल्याच आहेत असं म्हणावं लागेल आपल्याला, आहे का नाही. आता राहिला तो प्रश्न फक्त शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकण्याचा. तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये काय होणार आहे, सर्वच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये निधी वितरित केला जाईल. तो महाडीबीटीच्या थ्रू डायरेक्ट आधारवर काय केले जातात, पैसे येतात. मग आपल्याला जो PM किसानचे वगैरे जे पैसे येतात ना, त्या खात्यावर काय करणार आहे, हे अनुदान वगैरे जाणार आहे. ज्यांचे फार्मर ID जनरेट आहेत त्यांना काहीही अडचण नाही. ज्यांचे नसतील त्यांनी तात्काळ आपले फार्मर ID वगैरे जनरेट करून अनुदानास पात्र व्हायचं आहे. असे आपल्याला इथून पाठीमागं सुद्धा वेळोवेळी काय केलेलं आहे, शासनाने सांगितलेलं आहे. आणि अनुदानास पात्र होण्यासाठी पीक विमा म्हणा, पीक विमा भेटण्यासाठी, हे सर्वच गोष्टीसाठी फार्मर ID अत्यावश्यकच शासनाने केलेला आहे. आणि पंचनामे जवळपास अंतिम टप्प्यात आलेले आहेत. सर्व जिल्ह्यातले झाले, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, सर्वच काय महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत, सर्व गावं वगैरे आहेत, सर्वांचेच पंचनामे काय झालेले आहेत, पूर्ण झालेले आहेत. पूर्ण होऊन मग शासनाकडे अहवाल जाऊन शेवटची पायरी म्हणावं लागेल की फक्त आपल्या आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडण्याची. आणि येत्या काही दिवसामध्येच काय होणार आहेत, 2 ते 3 दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर वाढीव रक्कम जी आहे का नाही ती पडण्यास सुरुवात होणार आहे. दिवाळी अगोदरच म्हणले होते, झालंय काही या जिल्ह्यामध्ये काही पडण्यास सुरुवात झालेली आहे, काही राहिलेत. पण आता पूर्ण जिल्ह्यामध्ये जे काही जिल्ह्यामध्ये अगोदर पडलेले आहेत ते वाढीव रक्कम नव्हती. त्यानंतर आणखीन वाढीव रकमेसह सर्व जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, ह्याच्या निधीचं वितरण होणार आहे. ही एक महत्त्वाची बाब शेतकऱ्यांसाठी आहे. धन्यवाद.